नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवीन पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. हा पाठ परिसर अभ्यास भाग 2 मधील 8वा पाठ आहे बरं का. याचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग तयार आहात ना तुम्ही? चला सुरू करूया अभ्यासाचा हा सुंदर प्रवास. आता पहिला प्रश्न आहे, चुकीची जोडी निवडा. पहा त्यात दिलंय फलटणचे निंबाळकर. ही जोडी कशी वाटते तुम्हाला? चूक की बरोबर? अरे वा, छान, बरोबर. जावळीचे मोरे, ही जोडी बरोबरच वाटते. सांगा वेरूळचे कोण? तर भोसले. हे पण बरोबर आहे. मग 4 पर्याय. चौथ्या पर्यायामध्ये दिलंय सुपे जाधव. ही आहे का बरोबर जोडी? नाही, ही जोडी चुकीची आहे. सुपेचे जाधव आहेत का? नाही. तर सुपेचे कोण आहेत बरे? अरे वा, बऱ्याच मुलांनी हात वर केलाय की. सुप्याचे कोण आहेत? तर भोसले नाही. सुप्याचे आहेत मोहिते. अगदी बरोबर. कोण? संभाजी मोहिते. आता पुढील प्रश्न. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता? कोणता किताब दिला होता बरे? अरे वा, छान उत्तर दिलं. जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला होता. आता पुढील प्रश्न, जावळीचा विजय फार महत्वाचा का होता? छान उत्तर दिलं. जावळीचा विजय फार महत्वाचा होता कारण या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. आता पुढील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी व का जात नसे? उत्तर सांगा जावळीचे जंगल इतके दाट होते की भर दिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता. या जंगलात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करीत. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. पुढील प्रश्न, शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले? उत्तर आहे याचे, स्वराज्याच्या मुलखावर स्वाऱ्या करणाऱ्या यशवंतराव मोरे याला शिवरायांनी पत्र धाडले की तुम्ही राजे म्हणविता, राजे आम्हास श्री शंभूंचे राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. थँक यू.